Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. साथरोग नियंत्रण कायदा, ज्यालाच आपण एपिडेमिक डिसीज ऍक्ट म्हटलं जातं, त्यातील काय तरतुदी आहेत आणि यामध्ये काय सुधारणा करण्यात आल्या, कुठल्या अधिसूचना जारी करण्यात आल्यात आणि त्यात केंद्राची भूमिका काय आहे, एकंदरीत या सर्व गोष्टींचा एक वेगळ्या पद्धतीने मागोवा आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4, भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर तुम्ही व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक विनंती आणि आशा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. या ठिकाणी कोविड, ज्यालाच आपण कोरोना या कॉमन नावाने ओळखलं जातं, 2020 मध्ये केवळ भारताला नाही तर संपूर्ण जगाला, संपूर्ण राष्ट्राला, ज्यामध्ये अमेरिकन राष्ट्र आहेत, ज्यामध्ये पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये युरोपियन नेशन आहेत, यांना जे काही आपण म्हणूया संपूर्ण वाताहत या राष्ट्रांची केलेली आहे, जे इकॉनॉमिकली स्वतःला मोर स्ट्रॉंग समजलं जातं, नॉट ओनली इकॉनॉमिकली बट टेक्नॉलॉजिकली. तर भारतामध्ये हा कोरोना हा केवळ विशिष्ट ठिकाणी न जाता किंवा एखाद्या भागाशी, एखाद्या राज्याशी लिमिटेड न होता, मर्यादित न राहता हा संपूर्ण भारतभर पसरलेला आहे. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोनाला एक वैश्विक बिमारी किंवा साथ म्हटल्यानंतर आपल्याला या साथीशी निपटारा करण्यासाठी कुठले कुठले कायदे आहेत याचा आढावा घेतला असता, किंवा चालू घडामोडीमध्ये आपल्याला प्रत्येक पेपर्समध्ये साधारणपणे एक साथ रोग नियंत्रण कायदा अंमलात येतो. आणि साथ नियंत्रण कायदा आपण पाहिल्यानंतर आपल्याला तो ऑलमोस्ट आज 2020चा विचार करत असताना हा कायदा जवळजवळ 123 वर्ष जुना झालेला आपल्याला आढळतो. मग आता 123 वर्ष जुना झालेल्या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या, तो कुठल्या अंगाने तयार करण्यात आला आणि 20,000 किंवा 2020 मध्ये त्यामध्ये काय सुधारणा करण्यात आल्या, या आपण पाहणार आहोत. प्रथम ही गोष्ट या स्लाइडच्या माध्यमातून आपण नमूद करणं गरजेचे आहे. जो आजार आपण वैश्विक बिमारी म्हटलं जातं किंवा साथरोग म्हटला जातो, त्यासाठी हा कायदा इम्प्लिमेंट करण्यात येतो. ज्यावेळेस हा कोविडला आपण साथरोग घोषित करण्यात आलं, त्यापैकी आपल्या सरकारकडे जी काही हत्यारं अवेलेबल होती, जेणेकरून सरकारला काही अधिकार प्राप्त होतील, सरकारच्या अधिकाऱ्यांना काही अधिकार प्राप्त होतील, तो कायदा म्हणजे एपिडेमिक डिसीज ऍक्ट होय. आता एपिडेमिक डिसीज ऍक्ट हा 1897 ला, जर आपण भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा जर विचार केला तर त्यावेळेस आपल्याला पुणे हे शहर आठवतं, प्लेगची साथ आठवते, आणि त्याचबरोबर चाफेकर बंधूंनी रँडचा केलेला खून देखील आपल्याला याच कालावधीमध्ये आठवतो. म्हणजे तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये, मुंबई प्रोव्हिजन्स, त्याला आपण बॉम्बे प्रोव्हिजन्स असं म्हटलं जात होतं, त्या काळामध्ये प्लेगची जी काही साथ निर्माण झाली, त्या साथीच्या काळामध्ये तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा कायदा इम्प्लिमेंट करण्यात आला होता. साधारणपणे या रोगानं, प्लेगने त्यावेळेस मुंबई प्रांतातील बहुतेक भाग हा अधिक संक्रमित केला होता, कारण प्लेग हा एक संसर्गजन्य रोग होता. त्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी तत्कालीन सरकारला, ब्रिटिश अधिकाऱ्यांना एक लैंगिक किंवा एक आपण त्याला आपण असं म्हणूया, लैंगिक हा शब्द माझ्याकडून चुकून वापरण्यात आला, लेगल हत्यार अवेलेबल हवं होतं. आणि ते लेगल हत्यार त्या काळात नसल्यामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारने हा एपिडेमिक डिसीज ऍक्ट पास केला. तो काय आहे, त्यातील तरतुदी काय आहे हे पाहण्या अगोदर आपण प्लेग म्हणजे काय, कदाचित प्रश्न आपल्याला या स्वरूपाचे देखील येऊ शकेल. प्लेग हा बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय, प्रोटोझोआ
यापैकी आपल्याला जर ऑप्शन दिले असेल तर हा बॅक्टेरियामुळे होतो, जीवाणूमुळे होतो, आणि त्या जीवाणूचं नाव आहे एड्सिना पेस्टे. साधारणपणे 2 पद्धतीची प्लेगचे डिव्हिजन करण्यात येतं. एक आपण त्याला गाठीचा प्लेग असं म्हटलं जातं, ज्याला बिब्युनिक म्हटलं जातं. मुंबई आणि पुणे भागामध्ये त्यावेळेस जो काही प्लेगच्या साथीनं थैमान मांडलं होतं तेही हा गाठीचा प्लेग. दुसरा जो काही प्लेग जो आपल्या लिव्हरला इन्फेक्शन्स करतो त्यालाच आपण निमोनिक प्लेग असं म्हटलं जातं. आणि प्लेग होण्यासाठी मोस्टली जो मॅमल्स किंवा आपण त्यावेळी असणाऱ्या फ्लियाज किंवा जास्तीत जास्त आपण उंदराच्या शरीरावर असणाऱ्या पिसा किंवा पिसवा या ज्या कारणीभूत म्हटल्या जातात त्यामध्ये यातून हा आजार आपल्याला होतो. म्हणजेच हा आजार फ्लियाज करून किंवा उंदराच्या पाठीवर असणाऱ्या पिसवांकडून मानव जर त्यांच्या संपर्कात आला तर त्यामुळे तो होतो. म्हणून याला ट्रान्समिशन बिटवीन द ॲनिमल्स आणि ह्युमन म्हटलं जातं. म्हणजे प्लेग आजार हा झुनोटिक ओरिजिनचा आहे. झू म्हणजे प्राणी, जो प्राणी आणि प्राण्यांच्या संपर्कात जर मनुष्य प्राणी जर आला तर त्यांना होतो. आणि हा एक बॅक्टेरियल ओरिजिनेशन असल्यामुळे यावर जी काही लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती डेफिनेटली बॅक्टेरियाला किल करण्यासाठी जी काही औषधं वापरली जातात त्यामध्ये ही अँटीबायोटिक ट्रीटमेंट आहे. हा संदर्भ यासाठी दिला कारण आजचा कोविड हा इट इज ड्यू टू द व्हायरस, आणि जर व्हायरसमुळे होत असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला अँटीबायोटिक इट इज नॉट अ फर्स्ट लाईन ऑफ अ थेरपी. तर त्यासाठी आपल्याला अँटीव्हिरल ड्रग्स लागेल किंवा आपल्याला लसी किंवा व्हॅक्सिनेशन हे एक महत्वाची लाईन ऑफ ट्रीटमेंट असेल, हे आपण या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. पुढच्या स्लाइडकडे जात असताना आपण 1857चा कायदा जर पाहिला जातो तर अगदी छोटासा कायदा याला संबोधलं जातं, कारण याच्यामध्ये एकूण 4 कलमच आहेत. आणि हाही एक गोष्ट आपण या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे की त्या काळामध्ये देखील केंद्र सरकार आणि प्रोव्हिन्स किंवा प्रांत आपण त्याला प्रकार जो काही होता त्याच काळामध्ये त्यातील प्रांत आणि तत्कालीन केंद्र या दोघांनाही साथरोग नियंत्रणावर नियम करण्यासाठी किंवा काही प्रतिबंध योजित करण्यासाठी हे अधिकार या कलमातील 2 आणि 2A नुसार दिले जात होते, तेही आपण पाहणार आहोत. तर यातील सर्वात महत्वाचं संक्रमण हे कुणाकडून होत होतं की ज्या भागामध्ये प्लेग झाला होता त्या भागातून येणारी वाहनं, त्या भागातून येणारी व्यक्ती किंवा त्या स्वरूपात त्यांच्याबरोबर आलेली सामानं यांच्या मार्फत हा संक्रमण होत होतं. यालाच अनुसरून तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांना ज्या भागामध्ये प्लेग झालेला आहे त्या संक्रमित भागातून येणारी वाहनं, 1857चा जर काळ घेतला तर वाहनं कुठली होती? मोस्टली जहाज, बोटी आणि काही अंशाने रेल्वेज होत्या. परंतु आजही 1857च्या कायद्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला जहाज, बोटी यातून येणारे प्रवासी यांच्यावर प्रतिबंध घालण्याची आजही त्यामध्ये तरतूद आहे. म्हणून 123 वर्षानंतर या कायद्यामध्ये सुधारणा करणं ही एक काळाची गरज होती. त्यानुसार त्याच्यामध्ये समायोजन करणं आज आपल्या करणं गरजेचं होतं. यालाच अनुसरून आपण याच्यामध्ये काही ऑडियन्स प्रोव्हाइड केले. जसं ओरिजिनल कायद्यामध्ये केवळ वाहन म्हणून जहाज आणि बोटीचा उल्लेख होता, तर आजही आपण वाहन आणि जहाजे यांना आपण वाहन समजण्यात जे एक्सटेन्शन केलेलं आहे त्या वाहनामध्ये आज आपण विमान, रेल्वे, बस, गाड्या किंवा इतर तत्सम वाहनातून येणारी व्यक्ती, पर्सन यांच्यावर प्रतिबंध घालणं, यांच्यावर नियमाप्रमाणे विलगीकरण करणं किंवा त्यांचं हॉस्पिटलायझेशन करणं हे या कायद्यानुसार आपण अद्ययावत आहे किंवा त्यामध्ये इन्क्लूड आहे असं निश्चित समजू शकतो. यातील पहिला जो काही सेक्शन्स आहे हा आजार म्हणजे काय त्याविषयी नियोजन करतो आणि हा कुठल्या भागाला लागू शकेल. हा कायदा आजही संपूर्ण भारतासाठी लागू होईल, ज्यामध्ये प्रांत असतील, आजची राज्य असतील, त्याचबरोबर युनियन टेरिटरी असतील. दुसरा, साथीचा रोग एकदा सरकारनं नियंत्रित केल्यानंतर त्यातील 2 हा भाग आपल्या राज्य सरकारांना तो रोग नियंत्रित करण्यासाठी कुठले नियम करावे, कुठली क्षेत्र प्रतिबंधित करावी
कुठल्या अधिसूचना जारी कराव्यात या संदर्भातील फुल अँड पोटेन्शियल अधिकार देतो. परंतु यात हेल्थ हा एक कन्करंट लिस्ट असल्यामुळे ज्यामध्ये कंट्रोल, ज्यामध्ये नियोजन हे केंद्र आणि राज्य सरकार दोघांचं येत असल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येणारी मिनिस्ट्री जी काही आहे, मिनिस्ट्री ऑफ फॅमिली अँड वेलफेअर, या मंत्रालयाला राज्य सरकारांना त्याचबरोबर युनियन टेरिटरीना काही निर्देश देणं, काही सल्ला देणं हे या कलम 2 नुसार अधिकार मिळालेला आहे. सेक्शन 3 किंवा कलम 3 नुसार या कायद्याची अंमलबजावणी करत असताना जर नियमांचं उल्लंघन झालं तर इंडियन पिनल कोड किंवा भारतीय फौजदारी कायदा त्यातील कलम नंबर 188 नुसार की जो या कायद्याचं उल्लंघन करेल त्याला शिक्षेची आपण म्हणूया तरतूद करण्यात आलेली आहे. ही तरतूद कोणा संदर्भातील आहे? जे नागरिक किंवा ज्या संस्था या कायद्यातील सरकारने दिलेल्या नियोजनाला जर हरताळ फासत असतील, नियमाचे पालन करत नसेल तर त्यांच्या विरुद्ध हा IPC अंतर्गतील धारा 128 लावण्यात येईल असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर सेक्शन 4 जी काही या कायद्या अंतर्गत सक्षम अधिकारी आहेत, सक्षम अधिकारी जर चांगल्या हेतूने या कायद्याची इम्प्लिमेंटेशन करत असेल, तर अंमलबजावणी करत असेल, तर त्यांना या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे, कायद्याचं संरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यालाच आपण लीगल इम्युनिटी असं या संदर्भात म्हटलं जातं. आता अजून एक कायदा ज्यावेळेस साथरोग नियंत्रण करण्याचा अधिकार सरकारला देतो, केंद्र सरकारला देतो, राज्य सरकारला देतो, त्यावेळेस अजून एक कलम हे जास्त चर्चेलं जातं. ते इंडियन फौजदारी दंड संहितेतील किंवा IPC धाऱ्यातील कलम नंबर 144 आहे. कलम नंबर 144 मध्ये 2 गोष्टीच्या तरतुदी आहेत. एक जमावबंदी आहे आणि दुसरी जी काही बंदी आहे आपण तिला संचार बंदी असंही म्हटलं जातं. दोघांच्या मध्ये फरक किंवा सामान्य जनतेच्या दृष्टीने आपल्या दोघांनाही कर्फ्यू म्हटलं जातं. तर हा जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्याचा आदेश कोणाला असतो? तर हा लागू करण्याचा आदेश दंडाधिकारी किंवा त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दंडाधिकारी या न्यायालयाने असतो. साधारणपणे कुठलीही व्यक्ती काही कृत्य किंवा कुठलीही संस्था एखादं इल्लीगल कृत्य करण्यापासून बचाव करण्यासाठी ही नोटीस जिल्हाधिकारी काढू शकतात की ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, ज्यामुळे मानवाच्या जीवाला हानी निर्माण होईल किंवा आरोग्यामध्ये समस्या निर्माण होईल. या कायद्याच्या प्रावधान असल्यामुळे कलम 144 हे IPCतलं आणि कलम 128 हे कोविड किंवा करोना या रोगाला नियंत्रण करत असताना हेही कलम IPCतील लावण्यात आली. त्यामुळे ही दोन्ही कलम आपल्याला माहीत हवीत. साधारणपणे हा जमावबंदीचा आदेश जे काही जिल्हाधिकारी काढतात तो 2 महिन्यापर्यंत असतो. परंतु आपणही पाहिलेला आहे की भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी हा जो काही करोना आजार आहे इट इज ऑलमोस्ट मोर दॅन 3 मंथचा होता की त्याहूनही अधिक काळ त्यामध्ये होता. त्यामुळे 2 महिन्यानंतर देखील त्यामध्ये एक्सटेन्शन करण्यात येतं. हा कलम नंबर 144 अंतर्गत असणार तरतुदी आहे. जमावबंदी साधारणपणे 4 किंवा 4 पेक्षा अधिक लोक यांना एकत्र येण्यास बंदी घालतो. परंतु संचारबंदी या काळामध्ये पूर्णपणे कुठल्याही स्वरूपाचं संचार करणं किंवा फिरणं हे या काळामध्ये पूर्णपणे नियमानुसार प्रतिबंधित केलं जातं. थोडक्यात जमावबंदीची एक्सटेन्शन स्टेज किंवा आपण म्हणूया की मोर एक्स्ट्रीम स्टेज जी काही म्हटली जाते तिला आपण संचारबंदी असं म्हटलं जातं. तर ज्या पद्धतीनं हा 123 वर्षापूर्वीचा कायदा असल्यामुळे आज त्याच्यामध्ये गरज का निर्माण झाली, त्याच्यामध्ये एक आपण म्हणूया एक काही कलम ऍड करण्याची तरतूद का निर्माण झाली. पहिली गोष्ट कोरोना या आजाराचा विचार केला असताना करोना आजार हा नियंत्रण मिळवण्यासाठी जे फ्रंट लाईनवर काम करतात ते बहुतेक आरोग्य क्षेत्रातील आहेत.
आता आरोग्य क्षेत्रामध्ये कोण काम करतं? त्यामध्ये डॉक्टर्स आहेत, त्यामध्ये नर्सेस आहेत, त्यामध्ये कम्युनिटी हेल्थ सर्व्हिसेस आहेत, आशा वर्कर्स आहेत, पोलीस यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा आहे. पण मोस्टली आरोग्य क्षेत्रातील हे जे काही वॉरियर फ्रंट लाईनला काम करतात, त्या वॉरियर बद्दल काही अफवा पसरल्याने किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या राहत्या ठिकाणी की हेच लोक व्हायरसची देण किंवा घेण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावतात अशी अफवा पसरल्याने यांच्यावर जे काही वैयक्तिक हल्ले झाले किंवा त्यांच्या दवाखान्यावर जे काही दगडफेक झाली किंवा तत्सम प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर झाले, त्यावर नियंत्रण करण्यासाठी या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे. यालाच अनुसरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या कायद्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी, नवीन तरतुदी निर्माण करण्यासाठी त्यामध्ये काही अधिसूचना जारी केली. आणि जसं आपण आधीच पाहिलेला आहे की आरोग्य हा विषय हा ज्या काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्याही कन्करंट लिस्टमध्ये येतो किंवा समवर्ती लिस्टमध्ये येत असताना राज्यानं साधारणपणे 13 मार्च 2020 मध्ये अधिसूचना काढली आणि अधिसूचनेनुसार काही नियम तयार केले. या नियमांनाच महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 असे संबोधण्यात आलं. आणि या नियमानुसारच काही सक्षम अधिकारी नेमण्यात आले की त्यांना या कायद्यानुसार नियंत्रण करण्याचे, काही रूल्स रेग्युलेशन वितरित करण्याचे अधिकार मिळाले. तर हे अधिकार कुठले आहेत? ज्यामध्ये विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, महानगरपालिका आयुक्त आहेत किंवा आरोग्य सेवा संचालक आहे. जसं महाराष्ट्राने एक अधिसूचना किंवा अधिनियम हा 1897 मध्ये जारी करून काही नियम याच्यामध्ये दिले, जेणेकरून हा संसर्ग रोगाचा प्रतिबंध करणं आणि नियंत्रण करणं हे प्रशासनाला शक्य होईल. त्याचप्रमाणे देखील भारत सरकारने या आरोग्य कर्मचाऱ्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी खास प्रोव्हिजन निर्माण करण्यासाठी साधारणपणे 22 एप्रिल 2020 मध्ये या कायद्यामध्ये राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने काही महत्वाच्या तरतुदी केल्या. या तरतुदीमध्ये असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला जो काही गुन्हा असेल तो गुन्हा हा दखलपात्र अजामीन पात्र असेल, म्हणजेच नॉन बेलेबल असेल आणि कॉग्निझेबल असेल. या दोघांचा अर्थ या गुन्ह्याअंतर्गत किंवा या अंतर्गत या अधिसूचना नियमाअंतर्गत ज्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर काही वैयक्तिक हल्ले केले जातात, त्यांच्या दवाखान्यावर जी काही मोडतोड केली जाते, त्यांना या अंतर्गत कॉम्पेन्सेशन मिळणार आहे. आणि असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला हा त्यावर कॉग्निझेबल असणार आहेत आणि नॉन बेलेबल असणार आहे. तसेच या अंतर्गत त्या गुन्हेगारांना शिक्षेची देखील तरतूद करण्यात आलेली आहे. तर हा गुन्हा किरकोळ स्वरूपाचा जरी असेल तर त्यामध्ये हे 3 महिने ते 5 वर्ष आणि त्याला 50,000 ते 1 लाख रुपयाची दंडाची तरतूद केली आहे. परंतु गुन्हेगारांना या आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या सेवकांविरुद्ध केलेला गुन्हा हा दुखापतीच्या स्वरूपात असेल किंवा एक सिरियस इंजुरी जर असेल तर या नियमाअंतर्गत ही शिक्षा 6 महिने ते 7 महिने करण्याचा अधिकार असू शकेल किंवा आणि दंडही त्या अंतर्गत 1 ते 5 लाख रुपये करण्यात येईल. आणि या अंतर्गत येणारे गुन्हे हे इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी याच्या अंतर्गत येणार आहे किंवा त्यांची चौकशी करण्याचा अधिकार या दर्जाच्या अधिकाऱ्याला असणार आहे, असं या ऑडियन्समध्ये आपल्याला नमूद करण्यात आलेलं आहे. आता ही एक साथ आहे ज्यालाच आपण वैश्विक बिमारी असं म्हटलं जातं. इतिहासामध्ये अशा बिमारी आहेत का ज्याने जो लार्जेस्ट पार्ट ऑफ वर्ल्ड कव्हर केलेला आहे? एपिडेमिक डिसीज ऍक्ट पाहत असताना आपण जगातील महत्वाच्या 7 रोग कधी निर्माण झाले, कुठल्या भागामध्ये निर्माण झाले आपण हे पाहणार आहोत. त्यातील सर्वात महत्वाचा जवळजवळ अर्ध वर्ल्डचं पॉप्युलेशन ज्याच्यामध्ये
किल झालं किंवा मरण पावलं तो जस्टिनियन प्लेग असं म्हटलं जातं. साधारणपणे हा बायझेंटिन एम्पायर जे काही आहे, आजचं तुर्कस्तान मधील असणारं कॉन्स्टँटिनोपल शहर, ज्यास आपण इस्तानबुल असं म्हटलं जातं, त्या भागामध्ये हा प्लेगची साथ निर्माण झाली. त्यावेळचा रोमन एम्पायर जस्टिन असल्यामुळे आपण त्याला प्लेग ऑफ जस्टिन असं म्हटलं जातं. दुसरं, हा युरोपमध्ये साधारणपणे मध्ययुगीन काळामध्ये एक 1346 ते 1350च्या काळामध्ये हा झालेला एक ब्लॅक प्लेग किंवा आपण ब्लॅक डेथ या नावाने देखील ही प्लेगची साथच म्हटली जाते. जवळजवळ 60% युरोपचं पॉप्युलेशन या आजाराला किंवा या साथीच्या रोगाला बळी पडलं होतं. तिसरा जो आपण साथीचा रोग अलीकडच्या काळात असं म्हणू शकतो आणि ज्याचा पिरियड आजही आपण म्हटलं जातं, आजही HIV किंवा एड्स जे काही पॅन्डेमिक किंवा एपिडेमिक असं म्हटलं जातं, साधारणपणे 1960 पासून आजपर्यंत 2020 या दरम्यानच्या काळामध्ये हा आजार, HIV आजार हा यानं त्या स्वरूपामध्ये आपल्याला क्रोनिकली लार्जेस्ट पोर्शन, त्यातल्या त्यात आफ्रिकन सारख्या देशांमध्ये, आशियन सारख्या देशांमध्ये ही एक साथ रोग आहे. कारण 1987 नंतरच संपूर्ण जगाला एड्स या आजाराविषयी लस किंवा अँटी रिट्रोव्हायरल थेरपी निर्माण झाली. त्यानंतर बऱ्याच अंशी हा आजार नियंत्रित करण्यात मानवाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. परंतु देखील HIV एड्स हा आजार साथरोग नियंत्रणातील सर्वात अधिक कालावधी असणारा आजार म्हणून गणला जातो. याही व्यतिरिक्त ज्या काही एपिडेमिक्स वर्ल्ड वाईड होत्या, पेपरच्या दृष्टीने आपल्याला त्याचं इयर्स माहीत असणं गरजेचं आहे. 1918 मध्ये म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये झालेली ही स्पॅनिश फ्लूची साथ, ज्याला आपण इन्फ्लुएन्झा साथही असं म्हटलं जातं. नंतरच्या काळामध्ये झालेला हा मॉडर्न प्लेग, याचा अफेक्ट जो काही आहे तो देखील युरोपियन देशांमध्येच होता. नंतरचा आहे 1957-58च्या काळामध्ये आशियाईन देशामध्ये झालेली फ्लूची साथ. नंतर मोठ्या प्रमाणात 1899 आणि 1903 हा जो काही काळ आहे आपल्याला ईस्टर्न युरोपच्या संदर्भातला दिसतो. भारतामध्ये ज्या वेळेस प्लेगची साथ निर्माण झाली त्याच वेळेस रशियामध्ये देखील याच स्वरूपाची प्लेगची साथ निर्माण झाली होती. त्याला रशियन फ्लूज असं म्हटलं जातं. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये जी काही इन्फ्लुएन्झा सारखी साथ हाँगकाँग या चीनच्या आधिपत्याखाली असणाऱ्या छोट्याशा राष्ट्रामध्ये किंवा आयलँड्समध्ये निर्माण झाली, तो हाँगकाँग फ्लू आपण याला या ठिकाणी म्हटलं जातं. यावर आधारित आपण काही प्रश्न पाहणार आहोत जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे असतील. या ठिकाणी 1897चा आपल्याला प्लेग मुंबई प्रांतातील किंवा बॉम्बे प्रांतातील दिलेला आहे, ज्याचा मी तुम्हाला उल्लेख केला. या काळामध्ये सरकारनं जी विलगीकरण करणं किंवा सर्च करणं, प्रत्येकाच्या देवघरामध्ये जाणं, या स्वरूपाचे जे एक्स्ट्रीम आपण म्हणूया की नियम अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, त्यानंतर समाजामध्ये, महाराष्ट्रीयन समाजामध्ये ब्रिटिश राज्याविरुद्ध, ब्रिटिश प्रशासनाबद्दल जी चीड निर्माण झाली, ती चीड तिला एक आवाज देण्याचं काम बाल गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रात केलं. त्यालाच अनुसरून किंवा त्यांनी जे काही प्रोव्होकेशन केलं त्यालाच एक उत्तर म्हणून तत्कालीन असणारे चापेकर बंधूंनी त्यावेळेचा जो काही कमिशनर होता रँडचा खून केला. या केसरी आणि मराठीतील त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखाला जे ब्रिटिश प्रशासनाची संभावना करत होते, म्हणून जी काही सजा झाली ती किती महिन्याची झाली हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर अशा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला एक्झॅक्ट काळ असणंच माहीत असणं गरजेचं आहे. तर आपल्याला हा काळ जो काही येतो हा जवळजवळ 18 मंथचा काळ येतो. आपण हे या ठिकाणी समजून घेऊया. आणि शेवटचा प्रश्न आपल्याला या संदर्भातला येतो की थोडंसं वाचून घ्या. थोडासा आपल्याला प्रश्न या अंगाने विचारलेला आहे की 1857 नंतरच्या प्लेगच्या साथीमध्ये अलीकडील काळामध्ये आपण हा कायदा, त्यातील तरतुदी, त्यातील 4 कलम कुठल्या कुठल्या ठिकाणी इम्प्लिमेंट केलेली आहेत, यातील 4ही ऑप्शन्स आपल्याकडे दिलेले आहेत आणि चुकीचा ऑप्शन्स कुठला आहे असं म्हटलेलं आहे.
अलीकडच्या काळात 2018 मध्ये गुजरातमध्ये कॉलराची जी काही साथ वडोदरा या ठिकाणी आली होती त्याचा हा संदर्भ दिलेला आहे. डेफिनेटली या कॉलराच्या साथमध्ये जवळजवळ 30 ते 35 लोक आपण म्हणूया डेथ झाली होती, किल झाली होती. त्या अंगाने हा एपिडेमिक डिसीज ऍक्ट त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आला होता. दुसरा आहे 2015 मध्ये मलेरिया आणि त्या ठिकाणचा असणारा डेंग्यू या साथीची लक्षणं दिसल्यामुळे तत्कालीन चंदीगड सरकारने हा ऍक्ट त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 2009 मध्ये स्वाईन फ्लू या संदर्भातील आजाराची लक्षणं निर्माण झाल्यानंतर काही भागामध्ये हाच ऍक्ट इम्प्लिमेंट केला होता, जेणेकरून प्रतिबंध करणं, अधिकाऱ्यांना नियंत्रण करण्याचे अधिकार या अंतर्गत देण्यात आले होते. आणि दुसरा आपल्याकडे मेन्शन केलेला आहे चौथा 2003 मध्ये जी सारची साथ आली होती दिल्लीमध्ये, ती नियंत्रण करण्यासाठी हा आजार निर्माण केला होता. या ठिकाणी आपण प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारतामध्ये 2003 मध्ये कुठल्याही स्वरूपाचे ज्या पद्धतीने चायनामध्ये सार्स किंवा हाँगकाँगमध्ये सार्सची साथ निर्माण झाली होती त्या ठिकाणची सार्स कुठल्याही पद्धतीने निर्माण झाली नव्हती. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही ऑप्शन दिलेलं आहे ते आपलं ऑप्शन्स या ठिकाणी रॉंग असेल. म्हणजे आपलं एक्झॅक्ट उत्तर जे काही असणार आहे ते एक्झॅक्ट उत्तर हे 2003 आणि दिल्लीची जी काही जोडी दिलेली ती रॉंग आहे. म्हणजे 2018 मध्ये गुजरातमधील कॉलरा, चंदीगडमध्ये 2015 मधील मलेरिया आणि डेंग्यू आणि 2000 मध्ये पुणे या तिन्ही ठिकाणी हा एपिडेमिक डिसीज ऍक्ट आणि त्यातील कलमांचं प्रोव्हिजन पाळण्यात आलं होतं. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.